सकाळी 8:30 वाजता. झाला सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावाने जल्लोष झाला, ढोल ताशाचा करारा वाजला, माझा गणपती नाचत आला. काय मागू मी तुझ्या चरणाशी, तुला सर्व ठाव हाय ना, तूच दाता तूच विधाता, तूच आमचा पाठीराखा. माझं गारान गातो तुझ्याशी, देवा पदरात ठेवा आम्हाशी, माझ्या देवाला फुलान सजवा, माझ्या गणाला नैवेद्य दावा, माझ्या गणाला नैवेद्य दावा. सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावाने जल्लोष झाला, गौरी नंदन पार्वतीच्या बाळा, तुला पाहून आनंद झाला. सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावाने जल्लोष झाला, ढोल ताशाचा तरर वाजला, माझा गणपती नाचत आला. एका वर्षानी गणपती आले घरा, भक्ताच्या मनी हो आनंद झाला, उकडीचे मोदक पुरणाची पोळी, बाप्पाला माझ्या देऊ करा. हे ठोक्यात वाजतोय ढोली बाजा, हर्षाने नाचतोय भक्त सारा, एकही आली माहेरी आपल्या गौरी गणपतीचे सणाला, जमली पोर सारी आज. फ्री टाईम नाही आहे हा, बिकॉज मी काहीतरी चेक करते आहे म्हणून मी मोबाईल घेऊन बसलेली आहे. बस विदिन 5 to 10 मिनिट्स आहे. सो सकाळ मॉर्निंग आमची कधी स्टार्ट झालेली आहे. डे 2 आहे गौराईचा आणि मस्त धमाल सुरू आहे, पूजा वगैरे झालेली आहे, ओटी भरणं वगैरे सुरू आहे आता बायांची. सो रात्रीचं तुम्हाला दिसेलच, आता पाना वगैरे वाढलाय, मला खाली डेकोरेशन वगैरे करायचं आहे, सो ते तुम्हाला दिसेलच. सो मग काही स्टे ट्यून, आता खूप मजा येणार आहे, खूप सारे पाहुणे येणार आहे रात्री आणि फुल किऑस आहे सगळीकडे. चाव 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 चाव. स्टे ट्यून आणि ब्लॉग नक्की कंटिन्यू. गॉड काली चाय फॉर जीजू. जीजू तुमच्यासाठी आहे का? तुमच्यासाठी चहा काळा. हाय गाइस, रात को खाना खाने आना गाइस, काम भी करना है गाइस. प्रसाद अच्छा, यांच्यासाठी काळा चहा आहे, तुमच्यासाठी नाही आहे काळा चहा, तुमच्यासाठी दुधाचा आहे, प्युअर दुधाचा. And today's preparation is going on with Bhopalian. तुझ्या कृपेची असू दे छाया, तुझ्या चरणी पडिते मी पाया, मला दर्शन दे गणराया. सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावाने जल्लोष झाला, गौरी नंदन पार्वतीच्या बाळा, तुला पाहून आनंद झाला. सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावाने जल्लोष झाला, ढोल ताशाचा समीक्षा ताई नवीन काहीतरी आहे.
गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावान जल्लोष झाला. गौरी नंदन पार्वतीच्या बाळा, तुला पाहून आनंद झाला. सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावान जल्लोष झाला. ढोल ताशाचा करारा वाजला, माझा गणपती नाचत आला. काय मागू मी तुझ्या चरणाशी, तुला सर्व ठाव हाय ना. तूच दाता तूच विदाता, तूच आमचा पाठीराखा. माझं गारान गातो तुझ्याशी, देवा पदरात ठेवा आम्हाशी. माझ्या देवाला फुलान सजवा, माझ्या गणाला नैवेद्य दावा, माझ्या गणाला नैवेद्य दावा. सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावाने जल्लोष झाला. गौरी नंदन पार्वतीच्या बाळा, तुला पाहून आनंद झाला. सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावाने जल्लोष झाला. ढोल ताशाचा तरर वाजला, माझा गणपती नाचत आला. अरे वा. एका वर्षाने गणपती आले घरा, भक्ताच्या मनी हो आनंद झाला. उकडीचे मोदक पुरणाची पोळी, बाप्पाला माझ्या देऊ करा. हे ठोक्यात वाजतोय ढोली बाजा, हर्षाने नाचतोय भक्त सारा. एकही आली माहेरी आपल्या, गौरी गणपतीचे सणाला. जमली पोर सारी आज अंगणात, लाडक्या बाप्पाला नमन करायला. असो बाले नृत्य किंवा मंगला गौर, आज आनंद झाला जीवाला, आज आनंद झाला जीवाला. हे मंगलमूर्ती गणराया, तुझ्या कृपेची असू दे छाया. तुझ्या चरणी पडते मी पाया, मला दर्शन दे गणराया. हे, हे, हा, हा. हे, हे, हा, हा. सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावात जल्लोष झाला. गौरी नंदन पार्वतीच्या बाळा, तुला पाहून आनंद झाला. सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावात जल्लोष झाला. ढोल ताशाचा करारा काही थोडे पैजनाचे झुंझुम, आजीकडे काही थोडे पैजनाचे झुंझुम. नाथ पुढे कानी पुढे कंकणाचे गंध, नाथ पुढे कानी पुढे कंकणाचे गंध. मधुसुराच्या नादामध्ये भक्त घरी चालली, ती वंदितनी. ताटवाट्या चांदीच्या चंदनाचा पाटक, ताटवाट्या चांदीच्या चंदनाचा पाटक. 16 भाज्या 16 चटण्या भोजनाचा थाट ग, 16 भाज्या 16 चटण्या भोजनाचा थाट ग. पैजाई देवायला पुरणपोळी वाढली, सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली. जय देवी जय महालक्ष्मी. सोवाडीचे आरती वंदिते मी, सोवाडीचे
तुझ्या वेणीतल फुल तुझ्या वेणीतल फुल देवा पायथा ठेवल तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढ हो तुझ्या वेणीतल फुल देवा पायथा ठेवल तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढ हळूहळू लाजतो ग मी तुझ्या हसऱ्या या गालातून हो हळूहळू बोलतो ग मी. हॅलो गाईज, डे सेकंड आणि तुम्ही माझं लुक बघू शकता. मी खूप मराठमोळी लुक केलेला आहे, पण साडी ड्रेप थोडीशी वेगळी पद्धतीने केलेली आहे. मम्मीसारखी, मम्मी आणि मोठी मम्मी सेम आहे. आजचा तुम्ही दिवस बघितला, फुल ऑन बिझी गेलेला आहे. सो बघूया पुढे. आता दारं वगैरे लावलेले आहे आम्ही, बिकॉज पानं वाढलेले, आरती वगैरे झाली. सो पुढे बघूया कोण कोण येणार आहे. सो स्टे ट्यून. हो तुझ्या वेणीतल फुल रिम झिम पावसात मला याद तुझी आली, तुझ्या देखण्या रूपाची मला आठवण झाली. कसं सांगू मी आता चेक करतो काय त्यांनी जेवल्या आहेत. पप्पा तर करू देत नाही, बट आम्ही बघूया. सो आता आपण दार ओपन करूया आणि दाखवतेच मी तुम्हाला लाईव्ह. आई आई झालं का जेवण? महालक्ष्मी माते की जय. चल हातात दे हात हो तुझ्या वेणीतल फुल देवा पायथा ठेवल तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग. बऱ्यापैकी मस्त ते जेवलेल्या आहे. मी सांगणार तर नाही त्यांनी काय जेवलंय, बिकॉज नसते सांगायचं असं बोलतात. सो बघूया आता पुढचा रिच्युअल्स काय आहे. रिच्युअल्स इन द सेन्स आता सगळेजण पूजेला येईल आणि सो बघूया आता कोण कोण येणार आहे. नवीन लोक पण येणार आहे, काही काही नवीन इन द सेन्स माझी वहिनी आलेली आहे, ती पण नवीन आहे, फॉर द फर्स्ट टाइम आलेली आहे आमच्याकडे. सो चला, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या घरी महालक्ष्मीच्या कार्यक्रमामध्ये. हा ब्लॉग आहे, क्लिप लेट येणार आहे पण. तुझ्या वेणीतल फुल
तुझ्या वेणीतला फुल देवा पायथा ठेवल तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढ हो तुझ्या वेणीतला फुल देवा पायथा ठेवल तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढ हो हळूहळू बोलतो ग मी तुझ्या लाल गुलाबी ओठातून तुझ्या भाडी संसाराचं हो तुझ्या भाडी संसाराचं सिंदूर मी भरल हे स्वप्न दिवसात मला वाटत ग खरं हो तुझ्या वेणीतलं फुल हे गणराया, जोपर्यंत मी जिवंत आहे आणि माझ्या मनातलं तिच्याबद्दलचं प्रेम जिवंत आहे तोपर्यंत तिच्या वेणीतलं हे एक फूल रोज तुझ्या पायथ्याशी वाहणार. पावसात मला याद तुझी आली तुझ्या देखण्या रूपाची मला आठवण झाली कसं सांगू मी स्वतःला किती जीव तुझ्यावर तुझ्या एका भेटीसाठी मन आतुर आतुर कधी होईल ही भेट कधी देशील ही साथ सोड सारे हे बहाने चल हातात दे हात हो तुझ्या वेणीतल फुल देव पायथा ठेवल तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग हो हळूहळू बोलतो ग मी तुझ्या लाल गुलाबी ओठातून तुझ्या भाडी संसाराचं हो तुझ्या भाडी संसार फायनली वी आर इन वन ती योगून घ्या लक्षात ठेवा हिला किती दिवसानंतर ना फायनली चांगलं वाटलं येण्याबद्दल धन्यवाद मंडळ आभारी आहे जेवण करून गेली तरी चालेल नाही गेली तरी चालेल सो गाईज स्टे ट्यून्ड सो गाईज यार हळदी कुंकाने भरवलं यार सो माझ्या फ्रेंड्स आलेल्या आहे मागच्या ब्लॉग मध्ये पासून तर या ब्लॉग मध्ये दिसलं असेल है ना मैं चली काही कॉम्प्लिमेंट तर दे बे यार मला तिला काय कॉम्प्लिमेंट काय म्हणजे मी जेव्हा पण हिच्याकडे येते ना माझी बोलती बंद होऊन जाते फक्त हसवते हेच काम झालं बंद एवढं टाकणार काय नाही करू की अजून ते झालं ही साथ सोड सारे हे बहाने चल हातात दे हात हो तुझ्या वेणीतल फुल देव पायथा ठेवल तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढा हळूहळू लाजतो ग मी तुझ्या हसऱ्या या गालातून हो हळूहळू बोलतो ग मी तुझ्या लाल गुलाबी ओठातून तुझ्या भाडी संसाराचं हो तुझ्या भाडी संसाराचं सिंदूर मी भरल हे स्वप्न दिवसात मला वाटत ग खरं हो तुझ्या वेणीतल फुल हळूहळू लाजतो ग मी तुझ्या हसऱ्या या गालातून हो
हळूहळू बोलतो ग मी तुझ्या लाल गुलाबी ओठातून तुझ्या भाडी संसाराचं हो तुझ्या भाडी संसाराचं सिंदूर मी भरलं हे स्वप्न दिवसात मला वाटत ग खरं हो तुझ्या वेणीतलं फुल हळूहळू लाजतो ग मी तुझ्या हसऱ्या या गालातून हो हळूहळू बोलतो ग मी तुझ्या लाल गुलाबी ओठातून तुझ्या भाडी फायनली गाईज ही आलेली आहे. खूप शिव्या खाल्ल्या हिने आल्याबरोबर बिकॉज आज नाही आली आहे ही, आत्ता आली आहे. येस तिच्याकडे नाही. अरे यार तू तुझ्या आत्याकडे असते ना यार, म्हणजे हिच्याच कडच्या आहे त्या, पण या आत्याकडे असते. सो त्याच्यामुळे पण माझ्या घरी येत असते तर तुला यायला पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी मला द्यायला पाहिजे तुला, असं मला वाटतं. अच्छा ठीक आहे, चांगलं वाटलं मला आली तर, बिकॉज ती आता मी जास्त बोलत नाही. महिना टिकला होते मला का भरून टाकते झालं. सो गाईज तुम्ही बघितला आमचा दिवस कसा स्पेंड झालेला आहे. बापरे, स्लिप ऑफ टंग फुल ऑन कसा आमचा टाईम स्पेंड झालेला आहे, कशी आमची इव्हनिंग झाली आहे, कसा आमचा प्रोग्राम झालेला आहे, सगळं काही तुम्ही ब्लॉग थ्रू बघितलं. थोडंफार मी ग्लिम्स घ्यायचे ट्राय केलं बिकॉज एवढ्या पब्लिकमध्ये फोन आला म्हणजे फोन हँडल करणं बिलकुल होत नाही. आणि माझं लुक तुम्ही बघू शकता, खूप छान छान कॉम्प्लिमेंट मला मिळालेले आहे. सो थँक्यू. ब्लॉग थ्रूच त्यांच्यापर्यंत पोहोचेल बिकॉज कोणाकोणाला थँक्यू बोलणं पॉसिबल झालं आहे, कोणाला नाही झालं आहे. सो थोडंफार युनिक करायचा प्रयत्न केलेला आहे. सो असा माझा लुक आहे. आणि ही ज्वेलरी मी वस्त्राकडूनच रिसीव केलेली आहे आणि महालक्ष्मींची पण ज्वेलरी मी वस्त्राकडूनच रिसीव केलेली आहे. सो त्या पण खूप सुंदर दिसत आहे आणि सगळ्यांना आमच्या गौराई आवडलेल्या आहे, आमचे लुक आवडलेले आहे, आमचं डेकोरेशन आवडलेलं आहे. आमचं खालचं मी जे पॅसेजमध्ये डेकोरेशन केलेलं आहे ते पण सगळ्यांना खूप आवडलेलं आहे. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बघूया अजून काय काय आहे. उद्याचे पण रिच्युअल्स आहे त्यांना. सो मी जर मला वाटलं तर मी याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेल. सो स्टे ट्यून गाईज. आणि इकडे आमची तृप्ती पण बसलेली आहे. तृप्ती पण खूप सुंदर दिसत आहे. तृप्ती या इकडे दाखव. तृप्ती आणि मी ऑलमोस्ट सेम, आय मीन आमचं लुक थोडंफार. सो मस्त आम्ही धमाल केली आहे. बिचारी तृप्तीने पूर्ण प्रसादाचं वाटप केलेलं आहे पूर्ण, आणि मी पाहुण्यांना हँडल केलेलं आहे. अजून खालीवर बाप रे, फुल ऑन धमाल होता आज. थकलो पण आता, टायर्ड पण वाटत नाही. आज माझा फास्ट आहे, मी तर काहीही नाही खाल्लं, लाईक पाणी सुद्धा नाही पिलेलं आहे मी. उपास आहे, कष्ट उपास आहे, कडक कष्ट तेच कडक चावर आहे, काहीच नाही, साबुदाणा सुद्धा बिलकुल नाही. म्हणजे मी माझ्या ताईसोबत फोटो नाही काढली आहे म्हणून तिला खूप राग आलेला आहे. स्वतः ती स्पेशली फोटो काढायसाठी आलेली आहे. पूर्ण ब्लॉग मध्ये बिचारी नाही दिसली आहे ग. ती फोटो काढायला नाही ही आहे. मी साफसफाई करायला आली आहे. आता आम्ही हे सगळं मेस आम्ही उचलणार आहोत, त्याचं पण ब्लॉग तुम्हाला दिसणार आहे. मी शेवटची हेल्प करायला आली. हो, कारण तिचं जॉब असते. सो ती हे प्रॉपरवाली हेल्प नाही करू शकत ना, ते मेसवाली हेल्प ती प्रॉपर करू शकते.